कल्पना करा, एक काळ असा होता की पाकिस्तानमध्ये साडी नेसणं म्हणजे फक्त फॅशन नव्हतं, तर तो एक राजकीय विरोध मानला जायचा. हो, आज ज्या साडीला आपण भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानतो, त्याच साडीला 80च्या दशकात पाकिस्तानमध्ये अश्लील, भारतीय प्रभाव आणि इस्लाम विरोधी ठरवलं गेलं होतं. आणि या सगळ्याचा केंद्रस्थानी होतं हुकुमशाही जनरल जिया उल हकचं शासन. 1985 साली हजारो लोकांचा कार्यक्रम सुरू होता. पाकिस्तानची प्रसिद्ध गझल गायिका इक्बाल बानो स्टेजवर येतात, पण त्या दिवशी लोकांचं लक्ष त्यांच्या आवाजापेक्षा एका गोष्टीवर जातं, त्यांच्या काळ्या साडीवर. कारण त्या काळात पाकिस्तानच्या सरकारी टीव्हीवर महिलांना साडी नेसणं जवळपास बंदच करण्यात आलं होतं. साडीला हिंदू संस्कृतीचं प्रतीक म्हणून दाखवलं जात होतं. पण इक्बाल बानो मुद्दामून काळी साडी नेसून स्टेजवर उभ्या राहिल्या आणि त्यांनी फैज अहमद फैज यांच्या क्रांतिकारी कविता हम देखेंगे गायली. त्या ओळी हुकुमशाही विरोधात थेट बंड मानल्या गेल्या. लोक टाळ्या वाजवत होते आणि सरकार हादरलं होतं. पण प्रश्न असा आहे, पाकिस्तानात साडी अचानक गुन्हा कशी बनली? कारण फाळणीपूर्वी लाहोर, कराची, पेशावर या शहरात मुस्लिम महिला साडी नेसायच्या. जुन्या फोटोंमध्ये पाकिस्तानातील अभिनेत्री, शिक्षिका, राजकारणी सगळ्यात साडी दिसतात. मग बदल कुठे झाला? हा बदल झाला 1977 नंतर, जेव्हा फिजा उल हक यांनी पाकिस्तानात इस्लामीकरण सुरू केलं. फक्त कायदेच नाही, तर लोकांच्या कपड्यांवर, भाषेवर, नावावर आणि इतिहासावरही नियंत्रण आणलं गेलं. महिलांसाठी डोक्यावर ओढणी, बुरखा आणि इस्लामिक ड्रेस यावर भर दिला गेला. साडीला भारतीय, हिंदू आणि उथळ म्हणून दाखवण्यात आलं. म्हणजे एका कपड्याला धर्माशी जोडून संपूर्ण ओळख बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. आणि हे फक्त साडीपुरतं नव्हतं, तर संपूर्ण पाकिस्तानाच्या स्मृती बदलण्याचा खेळ सुरू होता. लाहोर मधील कृष्णनगर अचानक इस्लामपूर झालं. जैन मंदिर चौक अचानक बाबरी मस्जिद चौक झालं. संत नगर सुन्नत नगर करण्यात आलं. म्हणजे फक्त बोर्ड बदलले नाहीत, तर इतिहासच बदलण्याचा प्रयत्न झाला. कारण शहरांची नावं ही फक्त पत्ते नसतात, ती त्या शहराची स्मृती असते. लाहोर एकेकाळी हिंदू, मुस्लिम, सिख, जैन, पारसी अशा अनेक धर्मांचं सांस्कृतिक केंद्र होतं. पण 1947च्या फाळणीनंतर सगळं बदललं. लाखो हिंदू आणि सिख भारतात गेले आणि भारतातून आलेल्या मुस्लिम निवासस्थानींना त्या जागा दिल्या गेल्या. रिकामी घरं, दुकानं, सिनेमागृह सगळं नव्याने वाटलं गेलं आणि त्याच्याच सोबत जुन्या नावांचंही पुनर्लेखन सुरू झालं. इतिहासकार सांगतात की हा फक्त प्रशासनाचा निर्णय नव्हता, तर नव्या राष्ट्राची नवी ओळख तयार करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र म्हणून मजबूत दिसावं म्हणून त्यांच्याच रस्त्यांवरूनही जुनं हिंदू शिख नावं मिटवली जात होती. पण इथे एक मजेशीर गोष्ट आहे, सरकार कितीही नावं बदलला, लोकांच्या आठवणी बदलणं इतकं सोपं नसतं. आजही लाहोरमध्ये अनेक जुने लोक इस्लामपूरला कृष्णनगरच म्हणतात. रिक्षावाले, दुकानदार, चहावाले त्यांचे भाषेत अजूनही जुनं लाहोर जिवंत आहे. म्हणजे अधिकृत नकाशावर नवीन नावं असलं तरी लोकांच्या मनात जुनाच इतिहास आहे. आणि आता 2024 नंतर पाकिस्तानात पुन्हा एक विचित्र ट्रेंड सुरू झाला आहे. तो म्हणजे लाहोर मधील काही जुन्या भागांचं पुन्हा ऐतिहासिक नाव देण्याची चर्चा सुरू झाली आहे. इस्लामपूर पुन्हा कृष्णनगर होऊ शकतं. बाबरी मस्जिद चौक पुन्हा जैन मंदिर चौक बनू शकतं. म्हणजे ज्या इतिहासाला दशकापासून मिटवण्याचा प्रयत्न झाला, तोच इतिहास आता परत दार ठोकवत आहे. आणि काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला. प्रसिद्ध डान्सर आणि सामाजिक कार्यकर्ता शिमा किरमानी यांनी पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. पण सोशल मीडियावर चर्चा त्यांच्या अटकेपेक्षा एका गोष्टीची जास्त होती, ती म्हणजे त्यांच्या साडीची आणि कपाळावरील लाल बिंदीची. कारण पाकिस्तानात आजही भारतीय शृंगार हा फक्त फॅशन नसून एक राजकीय विधान मानला जातो. म्हणजे विचार करा, एका देशात साडी ही फक्त साडी राहिलेली नाही, ती कधी बंड झाली, कधी विरोध झाली आणि कधी हरवलेल्या इतिहासाची आठवण बनली. प्रश्न एवढाच आहे, इतिहास खरंच पुसला जाऊ शकतो का, की तो कुठल्या ना कुठल्या गल्लीत जुन्या नावात किंवा एका काळ्या साडीत पुन्हा जिवंत होतो का? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा जरा हटके कहाण्यांसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा.